तर गावामध्ये वोट वगैरे होतं, वोटिंग वगैरे होतं. हो वोटिंग होतात. तर ते कसं होतं? ते तुम्ही आता सांगितला विषय, तर तो विषय इतका वोटिंग लोकांना, एवढे अशिक्षित लोक आहेत का उमेदवार कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं की याच्याशी लोकांना काहीही घेणं देणं नाही. सांगतोय, ज्याने पैसा जास्त टाकला त्याला वोटिंग करायचे, एवढंच लोकांना माहीत आहे. त्या उमेदवारापासून आपला काय लाभ होणार आहे, का उमेदवार आपल्यासाठी कामं करणार आहे किंवा नाही, याच्याशी काही लोकांना मतलब नाही. त्यांना त्यांची पद्धत पण अशी राहते, आले कुणी जास्ती दिले रे पैसे, एकमेकांना विचार, पैसे देतात. हो पैसे देऊनच वोटिंग घेतात. आणि हे सरळ सरळ आहे, पैसे देऊनच वोटिंग घेतात. कुणी जास्ती पैसे दिले त्याला वोटिंग करायची यंदा. पैसे ते घरी येऊन देतात का? हो घरी पण देतात, गाव मिळून पण देतात. हो लय लय लय. आणि तुम्हाला सांगतोय, पण त्याच्यामुळे मानसिकता एवढी लोकांची आहे की तो चांगला असू दे उमेदवार किंवा वाईट असू दे, याचा काही विचार करत नाही. फक्त पैशाच्या लालसेने सगळी वोटिंग होते. आणि त्याच्यामुळे इथे वोटिंगला काही किंमत नाही, अजिबात किंमत नाही. का एखादा माणूस उमेदवार बघून देत असेल तो पण, मला तर नाही वाटत. मला तर नाही असं वाटत का एखादा उमेदवार बघून वोटिंग करणार. प्रत्येक माणूस पैशाला बघूनच वोटिंग करणार. जो उमेदवार आहे तो म्हणजे सांगतो लोकांना की मी काही करणार आहोत, काही करणार, ते सांगायला सांगतात. हो, पण ते लोक त्या गोष्टीला पण मानत नाहीत. ते काय पैसे टाक तरच वोटिंग. लोकांची पण मानसिकता अशी आहे, तू पैसे दिलं तर वोटिंग, नाही तर नाही. या पद्धतीचं राजकारण आहे खेडेगावात. पूर्ण विकत मतं घेतली जातात. आणि याला हे चॅलेंज देऊन सांगणार, माझ्यासारखा पण माणूस, असा कोणताही पक्ष नाही का त्यांनी पैसे दिले नाहीत आणि वोटिंग घेतली नाहीत, असा कधी. आणि प्रत्येक तोच वेश आणि खेडेगावातले लोक पूर्ण विकतच घेतली जातात. ते असं पकडा का ती माणसंच विकत घेतली जातात. असे काही अर्थ नाही त्या वोटिंगला. तर मग जे उमेदवार उभे राहतात तर ते कोण असतात उमेदवार जनरली? आता पंचायत समितीला गाव पातळीवर राहतात, ग्रामपंचायतीला गाव पातळीवर राहतात, पंचायत समितीला आपल्या विभागातर्फे राहतात, आणि आमदारकीचं वगैरे ते वेगवेगळे राहतात. तर मग गाव उभा करतो की नाही, मनाला वाटेल तसं राहतात. अहो इथे काय लय विचित्र, भावाला मी राहिलो तर माझ्याच भावाला ते राजकारणी लोक उभं करून माझ्याच विरुद्ध लढवणार, असे लोक आहेत. आणि लोक अज्ञान असल्यामुळे ते पण चालू द्या, पैसे मिळतात ना आपल्याला, बोलतात राहू उभा, म्हणजे त्याला काही किंमत नाही, राहू उभा, राहतोय म्हणून राहू उभा. या पद्धतीने अशी पद्धत आहे, अशी त्या लोकांचं अशी. म्हणजे तुम्हाला सांगतोय का इथे सच्चाई माणूस कुणी जर एखादा कार्यकर्ता करणारा माणूस असेल तो निवडेलच याची अजिबात खात्री नाही. कारण त्याच्याकडे जर पैसा असला तर निवडणार, नसला तर तू कितीही चांगलं कामं करणारा असला तरी तू निवडशील याची खात्री देता येत नाही. अशा पद्धतीची. मग जे पैसे लावतात तर ते कोण असतात? म्हणजे हो, ते गाव पातळीचे पुढारीच असतात. मग ते कुठून आणतात ते काही एवढं काही कल्पना नाही. त्यांना पण कुणीतरी देणार असतील, कोणत्या पद्धतीने पैसे आणतात ते आपल्याला माहित नाही, पण पैसे वाटतात ते गाव पातळीचेच लोक असतात. तेच गाव म्हणून एक दोन पुढारी असतोय, तोच तो पैसे वाटणार. तोच गावामध्ये दोन पुढारी असले दोन पक्षाचे, तो काही मतं इकडे घेणार, काही इकडे घेणार, जास्त पैसे वाटणार, त्याची मतं खेचणार. अशा पद्धतीचे राजकारण चालतात. तर मग जे स्कीम वगैरे येतात, आधार कार्ड वगैरे, आता जसे हो, त्याची तर काही लोकांना कल्पना पण नाही अजून आधार कार्डाची वगैरे. मग ते ग्रामसेवक वगैरे जे आहे तर ते सांगत नाही. अजूनपर्यंत लोकांना ग्रामसभेत वगैरे अशी कोणती माहिती दिलेली नाही त्याच्याबद्दल. आणि तो का आधार कार्ड घ्यावा हे पहिलं लोकांना कळायला पाहिजे ना. त्याची काहीच माहितीच देत नाही तर काय म्हणणार त्याच्याबद्दल. वोटिंग कार्ड आहे सर्वांकडे. वोटिंग कार्ड सगळ्यांकडे, मतदान कार्ड सगळ्यां, ते मात्र पुढारी देतात त्यांना बनवून. ते नाही ठेवणार, ते पुढारी त्यांना त्यांचे कागदपत्र सगळे तयार करणार, ते डॉक्युमेंट, आणि त्यांना ते वोटिंग कार्ड देणार. कारण ते मत त्यांच्यासाठी वाढते या दृष्टीने ते करून देणार, पण फायद्याच्या दृष्टी ते करून देणार नाहीत. मतदान कार्ड मात्र सगळ्यांना देणार, सगळ्यांना. आणि मग आता घरकुल वगैरे आले आहेत तर गावातल्या कोणाकोणालाच माहिती आहे, सर्वांना माहित नाही. म्हणजे हो, काही तिथे पण थोडंसं पॉलिटिक्सला ते पण बहुधा दारिद्र्य रेषेखाली लोक असतात, त्यांना मिळते ते. पण आता काहीतरी सगळ्यांनाच आले, तसं काहीतरी सर्वांना आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मग प्रश्न येत नाही. सर्वांना जर मिळत असतील तर प्रश्नच नाही. नाहीतर मग ते पण असे जर पहिले कशी असायची 7-8च असायची, मग त्याच्यात पॉलिटिक्स चालायचं. असं हा माझा माणूस आहे, यालाच पाहिजे, हा माझा, हा त्याचा, म्हणजे असंच चालायचं याच्या मागे. पण योगायोगाने सर्वांना आलं ही चांगली गोष्ट झाली.
तर तुम्हाला काय वाटतं गव्हर्नमेंटने कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या आता इथे? गव्हर्नमेंटने गोष्टी तर खूपच चांगल्या करतात, पण जे गाव पातळीवर जे शासक आहेत, चालवणार आहेत, हां हे योग्य रीतीने लोकांना माहिती वगैरे जर देऊन ते योजना राबवली तर प्रत्येक योजना ही चांगली आहे आणि ती राबेल आहे. परंतु गाव पातळीवर मानसिकता अशी आहे का ते ग्रामसभेत किंवा ते मी मगाशी बोललो फळ्यावर जर लिहून ठेवल्या तर सर्व लोक हुशार होतील, पण हे लोक का नाही ठेवत काही कळत नाही. प्रत्येक योजना जर फळ्यावरती ग्रामपंचायती समोर लिहून ठेवली तर प्रत्येकाला समजेल का ही योजना आले, याच्यासाठी मला हे कागदपत्र आणि ते कुणाकडे देवा आणि काय कागदपत्र पाहिजे. पण ही जर हे करत नाही त्यामुळं कसं आहे लोकांना कळत नाही. आले मी ग्रामसेवक आहे किंवा मी सरपंच आहे, मी सदस्य आहे, मला माहिती आहे, मी कशाला दुसऱ्याला सांगू, माझ्यापर्यंतच राहिली ती योजना. सामान्य लोकांपर्यंत ती योजनेचा काही थांगपत्ता लागत नाही, त्यामुळं ती मानसिकता राहत नाही काही योजना वगैरे असे काही मिळते किंवा काय असं राहत नाही. तर ते तो बदल जर केला ना तर मला वाटतं निश्चितच 50% तरी लोकांत बदल घडेल. का त्या योजनेची पूर्ण माहिती पाहिजे वरती फळ्यावरती, तेच कमी आहे कुठेतरी असं वाटतंय. म्हणजे आमच्यासारख्या माणसाला कुठे सरपंचाला शोधत जायचं, काय योजना आले रे बाबा असं सांगणं, आणि तो सरपंच आज इथे उद्या कुठे त्याचा काही तपास नाही. पण तीच योजना जर फळ्यावर लिहिली तर आम्हाला कुठे जाण्याची गरज नाही ना असं. तर ते नाही लिहून ठेवत वगैरे, ते बहुतेक म्हणजे त्यांना का लिहत नाही ठेवत ते काही कळत नाही असं. आणि शाळा वगैरे शिकत आहे मुलं वगैरे, हो तर आहेत, त्यांचं शिक्षण चांगलं चालू आहे की? हो नाही, पण ते पण शिक्षण बहुतेक 10वी पर्यंत शिकतात. जर 100 मुलं असली आदिवासींची मुलं तर 10वी पर्यंत जवळजवळ 27 ते 28 मुलं 10वीच्या वरती शिक्षण घेतील आणि 100 मधून 27 28 11वी 12वी पुढे जाणार आणि मागे मग 10वी पासून खालीच राहणार. मग पुढे शिक्षणच घ्यायला तयार नाहीत. म्हणजे मुलं तयार नाही, मुलं नाही किंवा पालक पण नाही आणि मुलं पण नाही. त्याला कारण पण असं आहे, हे क्रिकेट गाव पातळीवर क्रिकेटची मॅच वगैरे ठेवतात, मुलंच ठेवतात आणि त्या मॅचमुळे त्यांची एवढी मानसिकता बदलली का त्यांना पुढचं शिक्षण घ्यायला पण म्हणजे कंटाळा वाटते. तुम्हाला सांगता ना 75% मुलं तर घरीच राहतात, 10वीपासून खालीच राहतात आणि या 25% जवळजवळ वरती जातात मुलं. आणि पाहिला तुम्ही सर्वे जरी केला ना तर ह्याच क्वालिटीचं मिळेल, याच्याबद्दल अजिबात नाही काही. पुढचं शिक्षण घेणारे आता मोगरज गावामध्ये फक्त एक मुलगी आहे 12वी झालेली आणि 4 का 5 मुलं आहेत. बाकीची जर आता मला वाटतं 20-25 मुलापैकी 4 ते 5च मुलं शिकले, बाकीची 10वी पासून खाली राहिले, अशा पद्धतीने राहिले. मग ते पुष्कळ सुविधा पण आहेत त्याच्यासाठी? हो आहेत सुविधा, हो आहेत सुविधा आहेत, शिक्षणाला सगळं वाव आहे, पण हे मुलांची पण मानसिकता नाही आणि आई वडिलांची पण मानसिकता नाही त्याच्यामध्ये. आई वडील पण तेवढ्यापर्यंत काय शिकून मिळते काय ही त्यांची मानसिकता झालेली आहे. असे अजूनपर्यंत एवढा युग पुढे गेलाय पण यांची मानसिकता अजून मागेच राहून गेले लोकांचे. आणि पालक पण म्हणत नाही की पालक पण नाही म्हणत कारण ते तुम्हाला सांगितलं मग आता पेण्यामुळे त्यांची मानसिकता हरून बसलेत. काही करा, तू आणतो ना 4 रुपये मजुरी करून माझ्यासाठी बस, हीच मानसिकता झाली. आणि जे शिकलेत ते मुलं काहीतरी करतात ते काहीतरी प्रगती त्यांची चालू आहे, ते पुढे गेले त्यांचं ते भविष्य निवडतात बरोबर. पण जे 10वी पासून खालती राहिले ना तो शिकला काय नाही अडाणी काय सारखंच राहिलंय, काहीही फरक नाही त्याच्यामध्ये. हे बाकी मानसिक आता मी म्हणजे थोडं अगोदर माझं शिक्षण झाल्यामुळे मला त्याच्यात थोडीशी प्रगती दिसली, पण हे आताचे जे शिक्षण आहे ते 10वीला काही किंमतच राहिली नाही. मी हेडमास्टर आहे ना ते आश्रमशाळा, तर ते सांगत होते मला की मुलं म्हणजे शाळा सोडून जातात कधी कधी, तर यावेळेस थोडी जास्त मुलं आहे 12वी पर्यंत, पण मानसिकता तशीच आहे म्हणजे शाळा सोडून जातात आणि पुढचे कोणी आहेत त्यांना माहित नाही काय कशा टाईप करायचं. मग मी तेच तुम्हाला सांगितलंय, हीच मानसिकता आणि ही वास्तुस्थिती आहे. मी जे बोललोय ना हे सगळं ह्या खेडेगावातली वास्तुस्थिती बोललोय, याच्या व्यतिरिक्त काही या खेडेगावातलं विशेष हे नाही. सगळ्या लोकांची ही मानसिकता अशी तयार झाली, ऑटोमॅटिक न कष्ट करता पैसा मिळण्याची मानसिकता. प्रत्येक गावात खेडेगावात लोक जागा जमीन वगैरे विकायला जास्ती फोर्स करतात ते. तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशामुळे झालंय सर हे? कशामुळे झालं म्हणजे तुम्हाला सांगतोय काय, सुरुवातीला काय नव्हतं. मी पहिला स्टार्टला इथे आमच्या शेजारी, माझ्या जागेच्या शेजारी एक स्टार्टला जागा विकला गेला. कितीला विकला असेल तुम्हाला सांगतोय, 10,000 रुपये एकरीने. 10,000 रुपये
एकर म्हणजे एक हा, शेत, एक शेत पूर्ण असं 10,000 रुपये द्यायचं शेत. त्याचं बघितलं आणि त्याचं बघून लोकांना काय झालं काही कळलं नाही. जो तो पूर्ण सर्व लोकही जागा विकण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्याही विकले. जवळजवळ 75% लोक. आता त्याचा भाव वाढत गेला. आता लोकांनी जेव्हा बंद केलं जागा विकायचं तर ते एजंटने आता 2 ते 2.5 लाख रुपये केलाय भाव आत्ताच्या लेवलमध्ये. एजंट लोक त्यांच्या मागे लागून तो जागा काढून घेतात. तरी किती वर्षापूर्वी होतंय? मला वाटतं आता त्याला 8-9 वर्ष झाले सुरुवात झाली जागा विकायला. आता पण अजून पण 8-9 वर्षापूर्वी जागा एक पण नव्हता विकल्या गेलेला. आता फुल आहे. आता पण विकणं चालूच हो आहे? चालू आहे विकणं चालू आहे. गव्हर्नमेंटचे याच्यावर काही बंदी आहे? हो तेच आम्ही बोलतोय. पूर्ण 75% लोक जर आदिवासी लोकांची जागेची खरेदी विक्री झाली, तुम्ही करारावर जा, मग तुम्हाला काय तिथे कागदपत्री तर दिसत असेल का एवढी जागा गेले तरी बंधन का नाही ते काही कळत नाही. ते त्यांना माहिती. आपण तर शेतकरी सामान्य माणसं, त्यांना ते समजायला पाहिजे होतं.